अक्कलकोट स्वामी महाराज की ब्रह्मचर्य जावा तिकडे मी काढतो फक्त या आपल्या खिरडीच्या आराध्य दैवत असणाऱ्या जागृत हनुमंतरायाचं आणि सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन आरती करून या ठिकाणी या जनाशीर्वाद यात्रेला पोहोचून 14व्या दिवशी जवळजवळ 86व्या गावामध्ये 13 दिवस मंगळवारच्या 80 गावामध्ये 13 वेगवेगळ्या गावात मुक्काम करून आज 14व्या दिवशी त्या ठिकाणी आपल्या या खर्डी गावामध्ये इथल्या वडीलधाऱ्यांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी घ्यायचा सहकार्य घ्यायचं या निमित्तानं मी तुमच्या समोर बंधून उपस्थित आहे। या माझ्या मनोगताला सुरुवात करण्यापूर्वी नानांच्या काळापासून जेव्हा भावाचे सहकारी म्हणून राहिलेले त्या ठिकाणी कैलासवासी मुरलीधरजी रोंगे असतील, कैलासवासी विठ्ठलभाऊ रोंगे, कैलासवासी मोतीरामजी चंद्रशिवे, कैलासवासी नामदेवजी आगवणे या चारी नानांच्या काळापासूनच्या सहकार्यांना मी विनम्र त्या ठिकाणी श्रद्धांजली पहिल्यांदा या ठिकाणी अर्पण करतो। या जनाशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं खर्डी गावातील उपस्थित आपल्या सर्वांचे या ठिकाणी सहकारी रघुनाथजी रोंगे पाटील, आदरणीय बिभीषणजी कार, आदरणीय दत्तात्रेयजी पाटील, ज्योतिबा रोंगे, आदरणीय अभिपय शेख, अंबादासजी आके, उत्तमराव पाटील, इरफानभाई बोलानी, विलासजी रोंगे, दिलीप खतार, शरदराव रोंगे, महेंद्र रोंगे, समाधानंदा रोंगे, पांडुरंग पाटील, सोमनाथ ठारगे, भाऊसाहेब आगवणे, सिद्धप्पा आके, हनुमंत मोकाशी, भगवानजी भोसले, बापू केसकर, किरणजी मोकाशी या ठिकाणी उपस्थित आमचे सुरेशरावजी पाटील, मारुती माता, सिकंदर भाई या ठिकाणी शिवाजीराव काळे या गावातील उपस्थित सर्व वडीलधारी विविध संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, या जनाशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं भारतनारायणी जोडलेल्या वडीलधारी माता भगिनी तरुण सहकाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर उपस्थित आहे। 2009 ते 2020 11 वर्षाचा भारतनारायणचा विधानसभेतला आमदार सेवक म्हणून कार्यकाळ तुम्ही जवळून बघितला आहे, अनुभवला आहे आणि या 11 वर्षाच्या काळात आमदार त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून सर्वसामान्यांच्या कुटुंबापर्यंत आपल्या गावागावापर्यंत कशा पद्धतीनं सुखदुःखाच्या सहभागात त्या ठिकाणी सुखदुःखाच्या क्षणात असेल किंवा कुठलीही वैयक्तिक सार्वजनिक कामामध्ये लोकप्रतिनिधी आमदार कशा पद्धतीनं सहभाग घेऊ शकतो या 11 वर्षाच्या भारतनारायणच्या विधानसभेच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जळून आपल्याला दाखवलंय। म्हणून नानांचा काळ असेल आणि नानांच्या दुःखदिनानंतर झालेली पोटनिवडणूक आणि या पोटनिवडणुकीच्या नंतरचा हा 4 वर्षाचा या विद्यमान आमदारांचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधातल्या सरकाराचा त्या ठिकाणी कार्यकाळ
आपण जवळून त्या दरम्यान बघतोय अनुभवतोय. आणि म्हणून या कामाची कार्यकाळाची तुलना करत असताना नावाच्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्याला गाव पातळीला एखादा विरोध जरी करत असेल तरी त्या ठिकाणी राजकीय गट बाजूला ठेवून नाण्याच्या माध्यमातून विकास कामाच्या बाबतीत कधी बोलतो अडवणूक तुझा भाव सोडाची भावना त्या ठिकाणी 11 वर्षाच्या काळात झाली नव्हती. पण दुसरीकडे सध्या 3.5 पावणे 4 वर्षाच्या या काळात आजूबाजूला जर आपण बघितलं तर मी जवळजवळ मंगळवारची काल 80 गावात त्या ठिकाणी गावकटीच्या निमित्तानं गेलो. आज 6वं गाव पण सकाळपासून आपल्या पंढरपूर मधला जाईल त्या ठिकाणी जर परिस्थिती विचारली तर अनेक ग्रामपंचायतच्या सरपंच आणि प्रमुखांनी त्या ठिकाणी मला बोलून दाखवलं की विचाराच्या विरोधातली ग्रामपंचायत आहे. पण आम्ही निधी मागायला लोकप्रतिनिधींच्याकडे आमदारांच्याकडे गेल्यानंतर जर आम्हाला निधीच्या बाबतीत तुम्ही आमच्या गटात प्रवेश करा पक्षाचं काम करा आमचं काम करा मदत तुम्हाला त्या ठिकाणी निधी देतो अशा पद्धतीची भूमिका लोकप्रतिनिधींच्या कडून आमदाराच्या कडून असेल तर या गावात देखील ज्यांनी मदत केली ज्यांच्या मदतीने हे आमदार म्हणून आशीर्वाद दिल्यानंतर त्या ठिकाणी आमदार झाले त्यांना देखील एका कार्यक्रमाच्या प्रसंगी सध्याच्या विद्यमान आमदाराच्या बाबतीत त्या ठिकाणी अनेक तक्रारीचा पाढा त्या दरम्यान वाचताना आपण युट्यूबवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितला अनुभवला. आणि म्हणून मदत केलेल्या देखील गटात या प्रवेश करा म्हणून सांगत असतील तर मला या खरेदी गावातल्या तमाम वडीलधारी बायकांना प्रश्न विचारायचा आहे. 11 वर्षाचा भारत नावाचा देखील काळ बघितला. बंधुरो मतदारसंघातल्या प्रत्येक गावात गट राजकीय मतदार जरूर त्या ठिकाणी असतात. पण एकदा निवडणूक झाली आणि जनतेने तोडून दिल्यानंतर पण त्या गावाचा प्रमुख असेल किंवा त्या ठिकाणी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून भारताला काम करत असताना या भागातल्या राजकीय ठिकाणी गाव पातळीला एखादा विरोधक जरी त्यांच्याकडे काम घेऊन गेल्यानंतर लोकप्रतिनिधी हा बहुजन समाजाचा प्रत्येक घटकाचा असतो. एका ठिकाणी त्यांच्या कामातून त्यांच्या कार्याच्या पद्धतीतून बदलून त्या ठिकाणी दाखवून दिलं जातं. पण आज या विद्यमान आमदारांना लोकप्रतिनिधींना या गोष्टीची सध्या विसर होताना त्या ठिकाणी वेळोवेळ दिसते. या भागातल्या विकास कामाच्या बाबतीत गावोगाव मी त्या ठिकाणी जनाशीर्वाद यात्रा घेऊन गेल्यावर गावोगाव डिजिटल लावण्याचा प्रकार विद्यमान आमदारांच्याकडून सुरू आहे. मी त्या ठिकाणी बरेच आलं म्हणून त्यांना त्या ठिकाणी सांगणार आहे. कारण गावाला देखील कळत तरी त्या ठिकाणी काय सुरू आणि काय नाही. जर तुमच्या गावात जर डिजिटल लावलेलं असेल तर त्या गावातल्या डिजिटल बदलून तुम्ही आवडून वाचा त्या भागातली तुमच्या गावातली त्या ठिकाणी किती कामं झाले आणि किती कामं त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सांगितलेले आहेत ते तुम्ही जरूर त्या ठिकाणी तपासून बघा. म्हणून जर चुकीचा काम करणारा माणूस बंधून आपल्याला बदलल्याशिवाय भविष्य काळात आपल्या इथल्या शेतकऱ्याला सर्वसामान्यांना गत्यंतर राहिलं नाही ही विनंती करायला तुमच्या पुढे त्या ठिकाणी आलं. आज या भागातल्या जिवाळ्याचा असताना निळा पाटकरच्या शेतीच्या पाण्याच्या बाबतीत काय अडचण आहे तुम्ही बघितलंय बंधून जवळून 10 पट्ट्यावरच्या त्या ठिकाणी नळ्या असतील किंवा या कॅनलच्या पाण्याच्या बाबतीत या विद्यमान आमदाराला पाणी कुठून येतंय आणि कुठल्या भागात फिरतंय तर एवढे साधन त्या ठिकाणी गोष्ट करत नसेल तर आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भांडू शकतो का बोलू शकतो का. सरकार कुणाच्या विचाराचा आहे. सरकार तुमच्या असताना आमच्या भागातल्या शेतकऱ्याला जर तुम्ही पाणी देऊ शकला नसेल तर दुसरीकडे गावोगाव भागाभागात जाऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही या मतदारसंघात गेल्या 3.5 पावणे 4 वर्षात 3,000 कोटीचा निधी आणला म्हणून त्या ठिकाणी सांगत असाल तर तुमचं जर सरकारमध्ये एवढं वचन होतं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी किंवा दुष्काळी परिस्थितीत आम्हाला गरज नसताना तुम्ही जानेवारी महिन्यात पाणी सोडलं पण मार्च एप्रिलला ज्यावेळी आमच्या शेतकऱ्याला तिथे खरी पाण्याची गरज असताना तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. मात्र लोकसभेच्या वेळी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याची आठवण आल्यानंतर आम्ही लोकसभेच्या दरम्यान पाणी सोडतो म्हणून सांगितलं. पण निकाल बघून राजकारणाच्या सुडापोटी बंधून या भागातलं येणार सांगोला परिसरात 5 महिने इतकं जर पाणी मिळत असेल आणि माझ्या पंढरपूर तालुक्यातल्या पाटकरच्या उजनीच्या कॅनलच्या शेतकऱ्याला जर मोठा जाणून बुजून पाणी त्या ठिकाणी अडवण्याचं पाप त्या ठिकाणी कोणी केलं हे तपासून बघून भविष्य काळात तुम्हाला त्या दरम्यान निर्णय घ्यावा लागेल. म्हणून या काळात जर बंधून भारत नाना असते तर त्या अधिकाऱ्याला 3 वेळा कॅनल मध्ये बोलून त्या ठिकाणी कसं पाणी माझ्या भागातल्या शेतकऱ्याला भूमिका शेतकऱ्याच्या बद्दल लोकप्रतिनिधीचे कळवळ असल्यावर बंधून होऊ शकतं. आणि म्हणून ती कळवळ असताना माणूस निवडून दिल्याशिवाय
तुमच्या अडचणी तुमची त्या ठिकाणी समस्या बदलून सुटका आहे। एकीकडे तुम्ही पाहिलं तर आम्हाला पाण्याच्या ठिकाणी सोडणार नाही, पण वाढून त्या ठिकाणी पाणीपट्टीच्या नावाखाली या खरेदी असेल 25 वर्षातली या गावाने किती वेळा उपोषण केली, किती वेळा त्या ठिकाणी धरणे आंदोलन केलं। मी सुद्धा तुमच्या त्या धरणे आंदोलनामध्ये सहभाग घेऊन अधिकारी फक्त लोकप्रतिनिधीच्या ऐकून त्या ठिकाणी तुम्हाला नोटीस करणार बदलून असतील तर येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधीला देखील जाब विचारण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्यावरती आहे। आणि म्हणून बदलून या बाबतीत सारासार विचार करा, विनंती करायला मी तुमच्या समोर उपस्थित आहे। कारण बंधुरो मंगळवेढा त्या भागात फिरत असताना आता शिवाजीरावांनी सांगितलेल्या पद्धतीनं पंढरपूरला आलं की इथल्या लोकांना सांगायचं मंगळवेढा माझ्या पाठीमागे, मंगळवेढ्यात गेल्यानंतर सांगायचं पंढरपूरमध्ये मी लई कामं केले, लोक माझ्या पाठीमागे आहेत। पण त्या मंगळवेढ्यात 13 दिवसात गावला गाव वाढून असतील बंधुरो पिंजून काढलंय। महाराष्ट्राचा तालुक्याला 2009च्या पासूनच्या मंगळवेढ्याला आशीर्वाद दिलाय। तर शिवाजीरावांनी सांगितलेल्या पद्धतीनं वडीलधारी मायबाप शेतकरी त्यांच्यावरती चालू असलेला अन्याय अत्याचार जवळजवळ 80 गावातल्या 50हून अधिक सरपंचांनी आणि जे उपस्थित नव्हते त्या सरपंचांनी देखील रात्री 1:30-2:00ला मला त्या ठिकाणी झोपेतून उठवून सांगितलं, काळजी करू नका, आम्ही तुमच्या कार्यक्रमाला जरी उपस्थित राहू शकलो नसतो तर त्या हुकुमशाला आम्हाला कायमस्वरूपी घालायचा आहे। म्हणून तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी आम्ही खंबीरपणे म्हणून त्या भागात गावात फिरत असताना मला त्या ठिकाणी त्या सगळ्यांनी भेटून सांगितलेलं आहे। आणि मग तुम्ही 3000 कोटीचा एवढा मोठा आकडा सांगत असाल, सरकारमध्ये तुमचं जर इतकंच वजन असेल आणि तुमचा शब्द जर सरकार खाली पडू देत नसेल तर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांनी बंधूंनो मला सांगितलं या वर्षी मंगळवेढा तालुका साधा बंधूंनो जिथं तुम्ही लहानाचं मोठं झाला जन्मला त्या लोकप्रतिनिधीला मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीत यावर्षी समावेश करता आला नाही। हे दुर्दैव त्या ठिकाणी या लोकप्रतिनिधीच्या कामकाजामुळे जिल्हा मायबाप जनतेला त्या ठिकाणी भोगावं लागतंय। कारण पलीकडचा जत तालुका आमदार काँग्रेसचा पण सरकार भाजपचा पण ते बांधून दुष्काळाच्या यादीत बसवतात, सांगोला दुष्काळाच्या यादीत बसतंय, त्यानंतर माळशिरस बसतंय, माळा बसतंय, मोळ बसतंय। मात्र मंगळवेढा या भागानं त्या ठिकाणी दुष्काळाच्या यादीत बसावं म्हणून त्या ठिकाणी कुणी लोकप्रतिनिधी भांडायला तयार नाही। आणि मग दुष्काळाच्या यादीत जर बसून तो भाग बसला असता तर त्या दरम्यान जत मधल्या सांगोल्यातल्या तालुक्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याला तुम्ही मित्र परिवाराला विचारू शकता, त्या भागातल्या लोकांना त्यांच्या उतार्यावरती फळबागात लागवड 2दा त्यांना 30,000 रुपयाची हेक्टरी मदत म्हणून सरसकट त्या तिथल्या शेतकऱ्यांना मिळाली। जिरायत असलेल्या शेतकऱ्यांना 13,000 रुपयाची मदत त्या भागातल्या शेतकऱ्याला मिळाली। तुम्ही जगतच असता या ठिकाणी सांगोला तालुका तुम्ही कुणाला विचारू शकता मिळाला का नाही, मग आम्हाला तुम्ही मागायचा अधिकार नाही, पिण्याचे पाणी मागायचा अधिकार नाही। त्या भागात मात्र टँकर सरकारच्याकडून मोफत दिले जातात, त्या भागातल्या मुला मुलींच्या शिक्षणाच्या फी मध्ये सवलत दिली जाते, पण आम्हाला या मतदारसंघाला मागायचा अधिकार नाही का? दुष्काळाच्या यादीत त्या ठिकाणी बसलो नाही। मग हे आमदार करू शकले असते का? तर होय उदाहरण असेल पण तुला सांगतो 10 वर्षापूर्वी म्हणजे 2014ला अशा त्या ठिकाणी मतदारसंघाचा भाग मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीत वगळण्याचे काम झालं होतं। आमदार होते भारताना आणि राज्याचे मुख्यमंत्री होते तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा। पृथ्वीराज बाबांच्याकडे जाऊन हाताला धरून जोपर्यंत माझा मतदारसंघातला भाग दुष्काळाच्या यादीत समावेश करत नाही तोपर्यंत मी माघारी त्या ठिकाणी पंढरपूरला मंगळवेढ्याला जाणार नाही म्हणून ठाम मांडून नाना बसले। आणि एखाद्या शेतकऱ्याची आपल्या कळवळ असली का महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला एका तालुक्याचा स्वतंत्र GR करायला लावणारा भाग पाडणारा आमदार म्हणून त्या ठिकाणी 10 वर्षापूर्वी काम केलं, का तुम्ही त्या ठिकाणी करू शकला नाही? आज माझ्या या खर्डी गावात त्या ठिकाणी पीक विम्याची काय परिस्थिती आहे? पीक विमा मिळाला नाही, गारपीट आमच्या भागात झाली, उभी पिकं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली, त्या ठिकाणी मग अवकाळी पाऊस झाला, आमच्या बागा त्या ठिकाणी दारातली उभी पिकं त्या ठिकाणी खराब झाली, उद्ध्वस्त झाली। पंचनामे करायची नाटकं फक्त इथल्या अधिकाऱ्याला धरून केली, मात्र किती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळाला बंधूंनो। त्या लोकप्रतिनिधी कुठच्या पक्षाचं सरकार आमदार असताना त्या ठिकाणी तुम्ही एकदा तरी सरकारला प्रश्न जाब त्या ठिकाणी विचारला नाही। आमच्या गारपिटीवर, आमच्या त्या ठिकाणी अवकाळी पावसावर, आमच्या या भागात 2 ते 3 महिन्यापूर्वी वादळी वाऱ्याने त्या ठिकाणी अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, घरावरची पत्रे उडून गेले, दारातली मुखी घरावर मृत्युमुखी पडली, तिथे देखील पंचनामे करायची नाटके केली।
किती लोकांना त्या ठिकाणी बंधूंनो मदत मिळाली. तुम्ही तपासा, मी सांगतो ते तपासा. जर मदत मिळाली असेल तरी सांगा. मात्र लोकप्रतिनिधी आपल्या कुठल्याही गोष्टीवर बंधूंनो त्या ठिकाणी बोलायला तयार नाही. या विद्यमान आमदार लोकप्रतिनिधीला फक्त काम, रस्ते, ठेकेदार आणि टक्केवारी याच्या पलीकडे काही घेणं गेलं नाही. तुमच्या कुठल्याही अडचणीचं, तुमच्या कुठल्याही त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत कुठली तळमळ बंधूंनो त्या ठिकाणी राहिलेली नाही. म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला जागरूकतेने विचार करणं गरजेचं आहे. आज शेतीला जोडधंदा बसणारा म्हणून त्या ठिकाणी करणारा दूध व्यवसायाच्या बाबतीत पशुपालकांची बंधूंनो आज काय परिस्थिती आहे. आज एकीकडे दारातली मुख्य जनावर पोटच्या मुलाप्रमाणे जोपासणारा माझा शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी आज ना उद्या 2 रुपये 4 रुपये दर वाढेल आणि माझ्या कुटुंबाला, माझ्या प्रपंचाला हातभार लागेल म्हणून कामाड करणारा शेतकरी मात्र प्रत्येक आठवड्याला 15 वाढायला दर वाढायचं तर सोडाच बंधूंनो 2 रुपये 4 रुपये दर त्या ठिकाणी कमी होताना दिसतोय. परवा दिवशीचा नवीन एक सरकारने अध्यादेश काढला. तुमचं 30 रुपयाचं असणारं दूध 28 रुपये त्या ठिकाणी केलं. 1 ऑक्टोबर पासून त्याची अंमलबजावणी होईल आणि मग 2 रुपये कपात केले आणि 5 रुपयाचं त्या ठिकाणी अनुदान तुम्हाला 7 रुपये देतो म्हणून सांगितलं. मात्र हे अनुदान तुम्ही जानेवारी महिन्यात त्या ठिकाणी दुधाला अनुदान देतो म्हणून राज्याच्या दुग्ध विकास मंत्र्यांनी सांगितलं. आज सप्टेंबरची 27 तारीख पर्यंत संपली पण आमचे 9 महिने त्या ठिकाणी संपले तरी तुम्ही शेतकऱ्याची चेष्टा मस्करी थट्टा करणार असाल तर या राज्याची 2 वेळा अधिवेशन मुंबईत नागपूरमध्ये पार पडली. सरकार तुमचा आहे, दुग्ध विकास मंत्री तुमचा होता का त्या ठिकाणी तुम्ही सरकारला एकदा तरी आमच्या दुधाच्या बाबतीत, दराच्या बाबतीत, अनुदानाच्या बाबतीत दुग्ध विकास मंत्र्याला विचारलं नाही. कारण दुग्ध विकास मंत्री स्वतःच्या जिल्हा अहिल्यानगर मध्ये जर दुधाचं अनुदान देऊ शकतात तर आमचा सोलापूर जिल्हा, आमचा पंढरपूर तालुका काय वगळला म्हणून त्या ठिकाणी एकदा तरी तुम्ही आमचा प्रश्न विचारायला पाहिजे का. पण नाही, ते तुमची प्रश्न, तुमची समस्या त्या ठिकाणी मांडू शकत नाही. म्हणून शेतकऱ्याला दुग्ध व्यवसाय करा. आज माझ्या अंगणवाडी सेवकाची काय परिस्थिती आहे. मानधनात वाढ करा म्हणून त्या माता भगिनी दारोदार त्या ठिकाणी फिरतायत, सरकारच्या दरबारात आंदोलन करतायत पण त्या ठिकाणी मानधनात वाढ करत नाही. अशा वर्षात भगिनीची पद्धती बोलणं काय त्यांना अशा वर्षात भगिनीची देखील जर परिस्थिती असेल तर त्या दरम्यान त्या देखील मानधनात वाढ करा म्हणून वेळोवेळी उपोषण त्या ठिकाणी करताना दिसतात. तीच जुनी पेन्शनच्या योजनेच्या बाबतीत देखील तीच जर परिस्थिती बंधून असेल तर येणाऱ्या काळात या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी विचार करायला लागणार आहे. म्हणून तुम्ही आमच्या माता भगिनीला, तुम्ही आमच्या शिक्षकांना देखील आज वेगवेगळे त्या ठिकाणी सरकार भूमिका देऊन काम देऊन जर शिक्षणाचं, ज्ञानदानाचं जर काम करू देत नसतील तर शिक्षकांनी देखील आंदोलनाची त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे. म्हणून त्या बाबतीत तुम्हाला देखील त्या ठिकाणी येणाऱ्या काळात विचार करायला लागणार आहे. म्हणून तुम्ही सगळ्या इथल्या वडीलधारी मायबाप जनतेने येणाऱ्या काळात या सरकारनं शेतकऱ्याला, दुग्ध व्यावसायिकाला, अंगणवाडी सेवक असतील, आशा वर्कर असतील, इथल्या त्या ठिकाणी जुन्या पेन्शन योजनेच्या अनेक लोकांना फसवण्याचं काम केलं. एवढंच काय, समाजाला देखील सरकारनं फसवायचं बंधून सोडलं आहे. जो माझा मराठा समाज मनोज जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 1.5 वर्ष आंदोलन करतोय, रस्त्यावरती उतरतोय, त्या ठिकाणी उपोषण करतोय. कोटीच्या संख्येनं रस्त्यावरती उतरल्यानंतर देखील तुम्ही जर त्या समाजाच्या प्रमुखाला जर चुकीची दिशाभूल करणारी भूमिका राज्याचा मुख्यमंत्री मुंबईत येऊन करत असेल आणि समाजाचा आमचा प्रमुख त्या ठिकाणी मनोज जरांगे साहेब उपोषणाला बसल्यानंतर सरकार म्हणून त्यांच्याकडे तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करून जातीय तेढ निर्माण करण्याचा जर प्रसंग सरकार करत असेल तर येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या तरुणांना, वडीलधाऱ्यांना देखील ज्या अनेक पिढ्या तुम्ही उद्ध्वस्त केल्या आणि भविष्यातल्या तरुण पिढ्याच्या त्या ठिकाणी तुम्ही अंधारात ठेवणार असेल तर आपल्याला येणाऱ्या काळात त्याची जागा दाखवण्याची गरज तुमच्या इथल्या समस्त मराठा समाज आणि एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही का आमचा आवाज त्या ठिकाणी एकदा तरी त्या ठिकाणी उठवला नाही. कारण एकीकडे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून गावोगाव फिरत असताना ज्यावेळी मनोज जरांगे साहेबांच्या वरती राज्याचा गृहमंत्री यासाठीची चौकशी नेमा म्हणून बोलत असताना पाठीमागे याच आमदारांनी बाक वाजवतानाचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि मग पोटात एक आणि वोटात एक का त्या ठिकाणी भूमिका घेऊन तुम्ही गावोगाव जाताय. म्हणून असंही त्या ठिकाणी जर माणसं उद्या मत मागायला आली
तर तुमची समाजाच्या बद्दलची भूमिका काय हे स्पष्ट विचारणं त्या ठिकाणी काळाची गरज आहे. बंधूंनो, तीच परिस्थिती माझ्या धनगर समाज बांधवाची. तुम्ही वेळचा डच करून त्या ठिकाणी अनेकांची प्रपंच उद्ध्वस्त केले. हा धनगर समाज एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मागण्यासाठी समाजातले 6 समाज बांधव तुम्ही बघितलं असेल पंढरपूरला टिळक स्मारक मध्ये 17 दिवस उपोषण केलं. सरकारच्या जबाबदार पालकमंत्री फक्त तोंड दाखवून गेला, मात्र कोणती स्पष्ट भूमिका त्या दरम्यान समाजाच्या घटकांना समाजाच्या प्रमुखांना दिली नाही. म्हणून धनगर समाजाच्या बाबतीत ती भूमिका असेल, लिंगायत समाजाच्या बाबतीत तुमची ती भूमिका असेल, माझ्या मुस्लिम समाजाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये जातीय तेढ निर्माण करून जातीपातीच्या नावाखाली माझ्या मुस्लिम समाजावरती जर अन्याय अत्याचार करणार असाल तर बंधूंनो, इथं बहुजन समाज 18 त्या ठिकाणी 12 पर्यंत 18 पकडे जातील त्या ठिकाणी एका गुन्ह्या गोविंदाला एकत्रित या गावोगाव त्या ठिकाणी राहतात. मग तुम्ही जातीपातीचे किती त्या ठिकाणी विष काढवलं तर नक्कीच अशा या सरकारच्या चाललेल्या डावाला कुणी त्या ठिकाणी बळी पडणार नाही. म्हणून जे माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना संविधान बदलायची जर भाषा सरकार आणि सरकारची माणसं करणार असतील तर या सरकारला खाली खेचल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याचं सर्वसामान्यांचं दिवस बंधून येणाऱ्या काळात येणार नाही. म्हणून त्या दृष्टीने जबाबदारीनं बंधून आपल्याला एकत्रित येण्या काळाची गरज आहे. लोकसभेच्या वेळी आले आणि त्यांनी काय सांगितलं की आम्ही पीएम किसान योजनेचे पैसे दिले म्हणून सांगितले. आणखी 10-15 दिवसांनी त्या ठिकाणी येतील आणि आपल्या पुढे सांगतील की आम्ही लाडक्या बहीण योजनेचे 1,500 रुपये दिले म्हणून तुम्हाला सांगतील. पण ज्या माझ्या माता भगिनीला तुम्ही 1,500 रुपयाची थोडक्याची मदत करून ती मायबाबी आशीर्वाद द्यायला पाठीमागे जर उभं राहत असेल असं वाटत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात, कारण त्या माता भगिनीला तुमच्या 1,500 रुपयाच्या तुमच्या मदतीपेक्षा त्या येणाऱ्या काळात मायबाप सरकार करून आधाराची आणि कायमस्वरूपी संरक्षणाची मंजुरी त्या ठिकाणी गरज असते. एकीकडे तुम्ही 1,500 रुपये दिले म्हणून स्वतःची पाठ तुटून गेणारे अनेक मंत्री आमदार त्या ठिकाणी बघितले. तर दुसरीकडे त्या दरम्यान माझ्या माता भगिनींच्यावरती लहान लेकी पोरीबाळींच्यावरती दिवसाढवळ्या अन्याय अत्याचार होत असताना सरकारचा गृहमंत्री सरकारचे प्रतिनिधी कुणी बंधून बोलायला तयार नाही. आणि मग तुम्ही जर 1,500 रुपये तुम्ही पीएम किसान योजनेचे पैसे दिले म्हणून सांगत असाल तर सरकारच्या कुणाच्या बाप दाद्याच्या घरातल्या इन्स्टिट्यूटचे पैसे दिले नाही. इथल्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या घामाच्या दामातून जीएसटी आणि टॅक्सच्या स्वरूपात तुम्ही एकीकडे आमच्याकडूनच पैसे गोळा करता आणि तुम्ही ग्रामाला दिले म्हणून सांगत असाल बंधूंनो तर तुम्ही शेतकरी या गावातले लोक म्हणाला आमच्या खिशात कसे पैसे घेतात. तर खरेदी गावातला एखादा शेतकरी असेल, किराणा मालक असेल किंवा एखादा मेडिकल त्या ठिकाणी दुकानदार असेल, कापड दुकानदार असेल किंवा कोणताही माझी माता भगिनी त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून एखादा व्यवसाय करत असेल तर त्यांना विचारा की तुम्ही त्या ठिकाणी सरकारला जीएसटी टॅक्स त्या ठिकाणी किती भरता. म्हणून एखादा खरेदीतला शेतकरी वर्षाकाठी बसून लाखाचं खत घेत असेल, बी बियाणं घेत असेल, फवारणीचे औषध घेत असेल, खुरप्यापासून नांगर असेल, ट्रॅक्टरची जर खरेदी करत असेल तर 18% जीएसटी म्हणजे लाखाच्या पाठीमागे 11,000 रुपये त्याच दिवशी तुमच्या खिशातून त्या ठिकाणी काढले जातात. त्याचबरोबर तुम्ही आणि मी घातलेल्या अंगावरती कपड्यावरती देखील सरकार टॅक्स घेतो बंधूंनो. एवढंच काय, अंशविधीला लागणाऱ्या पांढऱ्या कपड्यावरती देखील सरकार टॅक्स सोडत नाही. पेट्रोल डिझेलवरती सरकार टॅक्स घेतं. त्याचबरोबर आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी लागणारं पेन, वही, पुस्तक, दप्तरावरती देखील सरकार टॅक्स घेतं. आणि मग तुम्ही जर आम्हाला 1,500 रुपये दिले म्हणून सांगत असाल, पीएम किसान योजनेचे पैसे दिले म्हणून सांगत असाल तर बंधूंनो या 15 दिवसात खायचं तेल 30 रुपये किलो वाढलं हे सरकार त्या ठिकाणी सांगायचं. खोबऱ्याचं तेल त्या ठिकाणी दर किती त्या ठिकाणी वाढलं, डाळीचे दर बघा, साखरेचे दर बघा, गॅसचं 600 रुपये 1,200 रुपये केलं. माता भगिनीला 1,500 रुपये दिलं म्हणून सांगत असतात. या दराचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन बसून केलं तर 1,500 रुपये तुम्ही त्या ठिकाणी माता भगिनीच्या कडून घ्यायचं आणि 1,500 रुपये दिलं म्हणून जर सांगत असाल बंधूंनो तर आमचेच पैसे घेऊन आम्हाला तुम्ही देण्याची भूमिका सरकार आणि सरकारचे लोकप्रतिनिधी करत असतील तर येणाऱ्या काळात बंधूंनो या सगळ्या गोष्टीचा सरासर विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे. म्हणून ही चुकीची माणसं जोपर्यंत आपण हद्दपार करत नाही तोपर्यंत येणाऱ्या भविष्य काळात त्या ठिकाणी जसं नानाच्या काळात 11 वर्षाच्या काळात या भागातल्या शेतकऱ्यांनी
अनेक माझ्या पुढे उदाहरण आहेत. कुठल्याही वाढी वस्तीवर त्या शेतकऱ्यांनी शेतातला डीपी जरी जळाला आणि नानाला फोन केला की नाना माझ्या खर्च गावातल्या अमुकामच्या वस्तीवरचा डीपी जळाला, ही सांगितल्यावर कोण वस्ती देखील एका दिवसाच्या आत एमएससीबीच्या गाडीने डीपी देण्याची भूमिका शेतकऱ्याचा पोरगा म्हणून त्या ठिकाणी आमदार म्हणून पार पडली. पण आता विद्यमान आमदाराला जर फोन केला तर पहिला गावातल्या त्याच्या बगल बच्च्याकडून तुमची चौकशी केली जाते. ही गटात आहे का, काम करतोय का, करत नसेल तर त्या आमच्या माझ्या अमुकामच्याला घेऊन ये. मग त्याला हेल्पाटे तुम्हाला जवळजवळ 8-10 हेल्पाटे मारावे लागतात आणि तुमच्याकडून वचननामा घेतला जातो. आमचं काम करणार का, गटाचं काम करणार का, आमचं पक्षाचं काम करणार का. मग ही भूमिका जर लोकप्रतिनिधीची असेल तर लोकप्रतिनिधीला देखील येणाऱ्या काळात जाऊन विचारणा बदलणं गरजेचं आहे. कारण नावाच्या काळात अशी एक जरी घटना झाल्याची सिद्ध केलं तर बंधूंनो तुमचं ज्या सिद्ध करणाऱ्या व्यक्तीचं म्हणेल ते ऐकण्याची भूमिका त्या ठिकाणी माझी आहे. म्हणून या भागातल्या भाटगडच्या पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचे अन्याय अत्याचार झाल्यानंतर लोकप्रतिनिधी जेव्हा सांगोल्यातून पाणी आपल्या भागाला खाली सोडलं जात नव्हतं त्यावेळी तुमचा आमदार भांडून पाणी कसं आणू शकतो हे भारत नारायण त्या ठिकाणी वेळोवेळी त्या दरम्यान दाखवून दिलेलं आहे. इथल्या शेतकऱ्यांना इथल्या लाईटचा प्रश्न असेल, रस्त्याच्या बाबतीतला त्या ठिकाणी प्रश्न असेल किंवा भाटगडच्या खताळ वस्तीच्या सीमा खताळाच्या घरापर्यंत पाणी नेण्याची भूमिका भारत नारायणच्या माध्यमातून त्या ठिकाणी होती. काही लोकांना त्या गोष्टीचा जर विसर जरी पडला असेल तर सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्याला या गोष्टीचा विसर कधीच त्या ठिकाणी बंधुर पडणार नाही. म्हणून या गोष्टीचा सारासार विचार करून बंधुर येणाऱ्या काळात आपल्या माणसासाठी आपल्या लोकांसाठी भांडणारा लोकप्रतिनिधी बंधुर पाहिजे. एकीकडे 3000 कोटीचा निधी दिला म्हणून जर तुम्ही सांगत असाल तर आपल्या गावाकडे भागाकडे येणाऱ्या रस्त्याची काय परिस्थिती एकदा तपासून बघा. आपल्या वाड्याला गावागावाला जोडणाऱ्या रस्त्याची परिस्थिती मी तालुक्यातल्या मुंबईला तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत जाऊन आलोय. त्या भागातल्या वडीलधाऱ्यांनी तरुण शेतकऱ्यांनी उठून सांगितलं वर्ष झालं रस्ता मागतोय. लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर रस्ता दिला, रस्ता त्या ठिकाणी 6-6 महिने खोदला केला नाही केला आणि पहिल्या महिन्यातला त्या ठिकाणी जो मोठा पाऊस झाला आता रस्ता वाहून गेला म्हणून तिथल्या अनेक लोकांनी सांगितलं. मी म्हणलं तक्रार का केली नाही, तरी म्हणजे तक्रार कुणाकडे करायची. मी म्हणलं 11 वर्षाच्या काळात एखादी चुकीची गोष्ट झाली, सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने ठेकेदारानं किंवा तहसील ऑफिस, पोलीस स्टेशन, प्रांत ऑफिस, कृषी विभाग, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यानं चुकीची वागणूक किंवा काम केल्यानंतर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून भारत नारायणला गाव भेटीच्या निमित्तानं असेल किंवा फोनद्वारे त्या ठिकाणी तक्रार मांडल्यानंतर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्याला धारेवरती धरण्याची भूमिका विचारलं. या सध्याच्या आमदाराकडे का तक्रार केली नाही तर त्यांनी बंधूंना उत्तर दिलं. या मतदारसंघाला विचार करायला लावणारं उत्तर होतं. त्यांनी सांगितलं ज्या रस्त्याची ज्या भागाची आम्ही तक्रार तुमच्याकडे मांडतोय तो जर रस्ताच आमदाराच्या एजन्सीच्या नावावर जर त्या रस्त्याचा ठेका असेल तर आम्ही दाद मागायची कुणाला, भांडायची कुणाला. म्हणून या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या कोणत्याही हायवे रस्त्यावरती जावा आणि निकृष्ट दर्जाच्या कामापासून 2 मिनिट थांबा आणि हा रस्ता कुणाच्या नावावर आहे, कुणाचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून हे विचारल्यानंतर सध्याच्या विद्यमान आमदारांच्या नावावर 60 ते 70% अधिक त्या ठिकाणी रस्ते यांच्याच घराच्या नावावर आहेत आणि राहिलेले 30-40% बगल बच्च्यांना दिले जातात. तुमचा रस्ता कुठला खराब झाला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला आमदाराला तुम्ही भूमिका मांडायची नाही, प्रश्न विचारायचा नाही का टक्केवारी घेऊन बंधुमती त्याच वेळी रिकामे झालेले आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून बंधुरा तुम्ही 2009, 14, 19 या पुनर्रचित झालेल्या मतदारसंघात वेळोवेळी आशीर्वाद देण्याची भूमिका शेतकऱ्याचा पोरगा म्हणून नानांच्या पाठीमागे ठेवली आणि नानांच्या दुटक युद्धानंतर देखील या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी नानांच्या पेक्षा अधिक आशीर्वाद रूपी मतदान देऊन जवळजवळ 1,05,717 मतदार बंधू गेले. आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. रोहित बंधून माझा त्या निवडणुकीमध्ये 36 मतांनी पराभव झाला आणि मग पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं दुसऱ्या दिवशी येऊन त्या ठिकाणी स्वीकारली. पण माझ्या पराभवाच्या मागे अनेक शक्त्या अनेक ताकदी त्या ठिकाणी एकवटल्या होत्या. कारण भालकेदारांचा तुम्ही पराभव करू शकला होता पण या पोराचा जर पराभव नाही केला तर या समस्त मतदारसंघातले वडीलधारी शेतकरी माता भगिनी तरुण शेतकरी या पोराच्या पाठीमागे उभा राहतील आणि आम्हाला कुणी विचारायला त्या ठिकाणी येणार नाही. या सुनाच्या भावनेनं त्या ठिकाणी अनेक शक्त्या ताकदीच्या ठिकाणी एकत्रित झाल्या. पण आज
मदत केलेल्यांची काय परिस्थिती आहे गावोगाव तालुक्यात जाऊन त्यांना जर या आमदाराच्या चालू कामकाजाच्या बाबतीत या आमदाराच्या निष्क्रिय कामकाजाच्या बाबतीत गावागाव तालुक्यात जाऊन आम्ही केलेल्या मदतीचा आम्हाला पश्चाताप होतोय माफ करा म्हणून जर सांगायची वेळ येत असेल तर माझ्या पराभवाच्या बरोबर नैतिकतेनं त्यांचा देखील पराभव त्याच दरम्यान झाला होता बंधूंनो हे आज त्यांच्या वक्तव्यातून बोलण्यातून सिद्ध होत आहे म्हणून त्यांना जर खरंच पश्चाताप झाला असेल त्यांना जर खरंच त्या ठिकाणी इथल्या लोकांच्या बाबत मदती केल्यानं लोकांना जो देखील नाहक त्रास देणारा लोकप्रतिनिधी आमदार असेल आणि या बाबतीत त्यांना खरंच वाईट वाटत असेल तर येणाऱ्या काळात बंधूंनो ते चूक तर दुरुस्त करतीलच पण उमेदवार नात्याला पोट निवडणुकीत देखील माझी काही चूक झाली असेल तर ती पोटात घ्यावी विनंती करायला मी तुमच्या सोबत त्या ठिकाणी बंधूंनो उभा आहे तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला तुम्ही दिलेल्या पाठबळाला माझ्या वडिलांनी कधी शेवटच्या श्वासापर्यंत राग जाऊ दिला नाही कधी राजकीय द्वेष कुणाच्या बद्दल त्या ठिकाणी राग द्वेष त्या ठिकाणी कधी मनात ठेवला नाही किंवा एखाद्याला सत्ता या पदाचा वापर करून पोलीस स्टेशन किंवा अधिकाऱ्याला हताश करून कुणाला 11 वर्षाच्या काळात नाहक त्रास देण्याची भूमिका कधीच त्याच्या हातून झाली नाही आणि तीच भूमिका इथून पुढच्या काळात घेऊन जाण्यासाठी बंधूंनो त्यांच्या बाळगदारांची आपल्याला शिकवण आहे कोणती भूमिका घ्यायची असेल कोणता निर्णय घ्यायचा असेल तर कारण त्याच्या तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच्या मनोगतात भाषणात नेहमी सांगितलं की माझा पक्ष पार्टी कुठला तर महत्वाचा असेल तर माझ्या वरच्या पक्ष पार्ट्यापेक्षा सुद्धा इथली मायबाप जनता हा माझा त्या ठिकाणी प्रमुख पक्ष आहे म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील इथल्या प्रमुख वडीलधारी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही ज्यावेळी ताईच्या पाठीमागे आशीर्वाद द्यायला उभं राहायचं म्हणून सांगितल्यानंतर या तमाम मतदारसंघातून 45,500 मतांचं मताधिक्य तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या गावाला देखील जवळजवळ 800हून अधिक मताधिक्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली म्हणून तुमच्या त्या ठिकाणी ताईंच्या खासदार ताईंच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे तुम्ही आहे म्हणून या केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर बंधूंनो महाविकास आघाडीकडे आपण उमेदवारी मागतोय महाविकास आघाडीच्या नेतृमंडळाला देखील केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर नक्कीच माझ्या बाबतीत कारण तुमच्या सगळ्यांच्या मनाचा अंतर्मनाचा विचाराचा कानोसा घेऊनच त्या ठिकाणी माझ्या बाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल पण तो निर्णय घ्यायच्या अगोदर बंधूंनो तो निर्णय घ्यायच्या अगोदर त्या ठिकाणी आपल्या माणसांचा आपल्या वडीलधाऱ्याचा आशीर्वाद बंधूंनो पाठीशी असणं गरजेचं आहे आणि म्हणून या जन आशीर्वाद यात्रेचा आज 14वा दिवस आहे बंधूंनो मंगळातल्या 13 इतर गावात पहिला मुक्काम बुंडूरच्या बिरोबाच्या मंदिरामध्ये केला दुसरा चौगल बुद्रुकमध्ये केला तिसरा महालिंगरायाच्या बुद्रुकमध्ये मंदिरात त्या ठिकाणी केला चौथा निंबोलीला 5वा रेड्याला 6वा कोशाला 7वा त्या ठिकाणी नंदेश्वरच्या बाळकृष्ण महाराजाच्या मठामध्ये केला 8वा पाटखेळला केला 9वा आंधळगावला केला 10वा लक्ष्मी देवळीला केला 11वा बोराळ गावामध्ये केला 12वा नंदूरला करून कालचा 13वा मुक्काम त्या ठिकाणी मरवडे गावात करून आज 14वा मुक्काम तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी करणार आहे मुक्काम यासाठी की वडीलधारी तर आशीर्वाद द्यायला बंधूंनो पाठीशी आहेतच पण इथला तरुण सरकारला देखील आवाहन विनंती करतो की आपल्या भविष्यातल्या आपल्या पुढच्या पिढीसाठी तुम्हाला मला काही सूचना करायच्या असेल काय सांगायचं असेल काय भांडायचं असेल कारण भांडण्याचा अधिकार भारतनानांच्या काळापासून दिलेला आहे तुम्ही भांडला बोलला सूचना केल्या म्हणून कधी माझ्या वडिलांनी कुणाच्या बद्दल द्वेष तिरस्काराची भावना कधी ठेवली नव्हती तीच भावना माझी देखील त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात असताना म्हणून यासाठी तुमचा आशीर्वाद पाठबळ त्या ठिकाणी गरजेचा आहे आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला मी कधी किंचित भर देखील त्या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही या भागाच्या प्रश्नासाठी पाणी लाईटचं त्या ठिकाणी प्रश्न असतील या भागातले अंतर्गत रस्ते असतील सर्वसामान्याला गुरुकुलाचा त्या ठिकाणी प्रश्न असेल किंवा कुठल्याही बहुजन समाजातल्या आरक्षणाचा आणि त्या ठिकाणी कायद्याने मिळणाऱ्या संरक्षणाचा त्या ठिकाणी या बाबतीत आवाज उठवण्याची भूमिका भविष्य काळात त्या ठिकाणी करेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि बहुसंख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल अंतःकरणपूर्वक मनपूर्वक आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करून मी माझ्या बरोबर थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र